नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललोय शेगावच्या दिशेने आणि बघू शकता आपली पब्लिक सज्ज आहे शेगावला जाण्यासाठी. इकडे शाकीर दादा पण आहेत, संदेश दादा टोंबरे. तर आता आपण चाललोय शेगावला. तुम्हाला भेटतो आम्ही आता शेगावमध्ये. तर मित्रांनो, आता शेगावच्या दिशेने जाताना आम्ही रस्त्यामध्ये जेवायला थांबलेलो आहे. बघू शकता इकडे ऑर्डर दिलेली आहे आणि आमच्या ऑर्डर आले. आता जेवून घेतो आणि परत पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. आता जेवण वगैरे करून निघालोय पुन्हा शेगावच्या दिशेने. एकदम ओके मध्ये झालेलं आहे जेवण पोरांचं. बघू शकता तुम्ही, एकदम इझीमध्ये झालेलं आहे. टफी बाबा जाता इकडे. टफी बघ, हॅपी बर्थडे. इझी मध्ये काम झालं एकदम तुझं. लॉलीपॉप, एकदम लॉलीपॉप काम झालेलं आहे. येऊ दे मी. आणि आता आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे शेगावच्या दिशेने. तर आता आम्ही काहीच वेळामध्ये मंदिरामध्ये पोहोचणार आहोत. 10 मिनिटाच्या अंतरावरती इथून मंदिर दाखवतंय आम्हाला. तर मित्रांनो, आता मी पोहोचलो शेगावमध्ये. आता पार्किंग एरियामध्ये आता गाडी वगैरे पार्क करतो इथे आणि मग मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला जाणार आहे मठामध्ये. आता आपली गाडी मग पार्क केलेली आहे इथे. गाडी पार्क करून चाललो आहे आम्ही आता मंदिरामध्ये दर्शनाला. तर मित्रांनो, आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये दर्शनाला गजानन महाराजांच्या. बघू शकता आपले साथीदार एकदम सर्व रेडीमध्ये आहेत. तर आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या पायऱ्या उतरून दर्शनासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही दर्शन रांगेत चाललेलो आहे मंदिराकडे. तो मंदिराच्या बाजूचा मार्केट बघू शकता इकडे तुम्ही. तर आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतोय. बघू शकता तुम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये. बघू शकता मित्रांनो, श्रीचे प्रवेशद्वार. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन करून झालेलं आहे श्रींचे आणि आता आम्ही दर्शन करून बाहेर पडतो आहे मंदिरामधून. तर दर्शन आमचं एकदम मस्त झालेलं आहे. समोरून दर्शन झालेलं आहे सर्वांचे आणि इकडं हरिपाठ पण चालू आहे. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, ते हे श्रींचे मुख्य मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे. आणि हे श्रीच्या मंदिराचा गाभारा आहे.
कारण आता आम्ही दर्शन वगैरे करून पुन्हा पार्किंगकडे चाललेले बाहेर. तर आज ते नसलं कारण आमचं 5 मिनिटातच दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आम्ही पुन्हा बाहेर जाण्याचा मार्ग आणि आता आम्ही दर्शन करून बाहेर चाललेलो आहे. मित्रांनो मार्केट बघू शकता तुम्ही इकडे. मंदिरातून बाहेर आलेला हा मार्केट लागतो आपल्याला. तर मित्रांनो आता आम्ही प्रसाद घेतोय श्रींचे. तर आता आम्ही श्रींचे प्रसाद घेतले दादांच्या दुकानातून. मंदिराचा एक्झिट आहे, त्याच्या समोरच दादांचं दुकान आहे. तर आता प्रसाद घेऊन झालेला आहे आणि संदेश आता पोरीसाठी खेळणी घेतो इकडे. कोणती पण वस्तू घ्या 50 रुपयाला. तर मित्रांनो काल रात्री आम्ही इथे मंदिराच्या परिसरामध्येच रूम बुक केली होती आणि रात्री झोपून गेलो होतो. तर आता आम्ही चाललो आहे आनंदसागर कॉरिडॉर बघायला. तर मित्रांनो आता आम्ही रूम चेकआउट करून नाश्ता करायला चाललो आहे मार्केटमध्ये. नाश्ता करून झाला की आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर आता आम्ही चाललो आहे पार्किंगमध्ये. जो आमचा काल आम्ही सामान काढला होता गाडीतून तो पुन्हा आता गाडीमध्ये ठेवणार आम्ही सामान. तर मित्रांनो आता आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहे नाश्ता करायला. बघू शकता हरिओम साऊथ इंडियन्स इथे आम्ही नाश्ता करणार आहेत आणि आमची पब्लिक इथं बसलेली आहे सर्व. तर बसलो आम्ही इथे नाश्ता करायला आणि मेंदवड्याची ऑर्डर दिलेली आहे नाश्त्यासाठी. तर मेंदवडा आलेला आहे आमचा. आता आम्ही नाश्ता करून घेतो. तर मित्रांनो आता आम्ही गुलाची चहा प्यायला आलेलो आहे दादाकडे. तर गाडीचा सेटअप चालू आहे आता आणि गाडीचा सेटअप झाला आमचा की आम्ही आता इकडून आनंदसागरला चाललोय. श्रींची पार्किंग बघू शकता तुम्ही इथे. वाटणीची चालू आहे इकडं जिंकला. आता अजून एक बिस्किट राहिलेलं आहे त्याची वाटणी चालू आहे इकडं. नाही तो बिस्किट उडलाय ना त्याची वाटणी चालली. बाई हारलेला आहे सीधा. चला जिंकलेला आहे सिद्धू डोबळे. चला निघा. तर आता आम्ही श्रींच्या पार्किंगमधून निघालो आनंदसागरकडे जायला. HP बघा काय HP ला तर मित्रांनो आता आमचं शेगाव बघून झालेलं आहे. श्रींचे आम्ही मठामध्ये मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि इकडे आनंदसागर पण आम्ही बाहेरून बघितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आपला इथंच संपतोय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.